नमस्कार. वंचित न्यूज मीडियामध्ये माढा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकर आपलं स्वागत करतो. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आडेगावमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्यादेवींच्या मूर्तीपूजनाचा श्रीफळ फोडून महिलांनी सर्वप्रथम सुरुवात केली. त्यानंतर अहिल्या भक्तांच्या हस्ते श्रीफळ फोडून पूजन झालं. या प्रसंगी माजी पोलीस बाळासाहेब वाघ, सौदागर चव्हाण, हरिदास जवळगे तसेच प्राध्यापक रघुनाथ वाघ सर, आडेगावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय भाऊसाहेब वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे केंद्र प्रमुख सन्माननीय समीर काळे सर, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय सोमनाथ जवळगे, फायनान्स ऑफिसर शैलेश ठेंगल, चव्हाण कन्स्ट्रक्शनचे मालक सौदागरजी चव्हाण, सचिन निकम शास्त्री, कैलासवासी विठ्ठलराव शिंदे विद्यालय आडेगावचे मुख्याध्यापक बंडू जाधव सर, प्रगतशील बागायतदार तात्यासाहेब पिसाळ, माडेश्वरी बँकेचे संचालक सन्माननीय नागनाथजी हिराजी जवळगे, आडेगाव ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक आकाशजी पवार, चव्हाण नवउद्योजक दादासाहेब चव्हाण, युवा नेता तेजस्वी पाटील, प्रगतशील बागायतदार संजयजी विरकर, इलेक्ट्रिक इंजिनियर सागरजी कांबळे, महाराष्ट्र पोलीस काकासाहेब पडवळकर तसेच मारुती जवळगे, सुनीलजी ठेंगल, पैलवान बाळासाहेब चोपडे, सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब टेळे, सुकुमारजी विरकर, प्रगतशील बागायतदार धुळदेव पडवळकर, भाऊसाहेब वाघ तसेच प्राध्यापक बिरुदेव जवळगे सर. या जयंती उत्सवामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं चित्र बघायला मिळत होतं. ते म्हणजे उपस्थित मान्यवरांमध्ये फक्त धनगर समाजातीलच बांधव नव्हते, तर सर्व समाजातील सर्व नेते मंडळी व सर्वसामान्य मंडळी, सर्व जाती धर्मातील मंडळी उपस्थित होती. कारण अहिल्यादेवींनी सुद्धा तशाच पद्धतीने राज्यकारभार हाताळला. अटक ते कटकपर्यंत हिंदू धर्म जागृतीसाठी अखंड आयुष्य वेचले त्यांनी कोणत्याही विशिष्ट समाजाला महत्त्व न देता मानवता धर्म हाच बाळगला. त्यामुळे सर्वांना एकत्रित बघताना हे नयनरम्य दृश्य अतिशय वेगळं दिसत होतं. तसेच या प्रसंगी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य साधूजी खरार, त्या प्रसंगी अनेक अहिल्या भक्तांनी अहिल्यामातेच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर 300वी जयंतीनिमित्त त्या ठिकाणी शर्ट सुद्धा या ठिकाणी त्यांच्याच नावाचा घातला होता. या प्रसंगी पैलवान बाळासाहेब चोपडे तसेच सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय काकासाहेब टेळे पुष्पार्पण करून या ठिकाणी वंदन केले व तसेच आडेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय कांतीलाल भैया टेळे यांनीही पुष्पार्पण करून दर्शन घेतलं. जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब टेळे, युरिकेशन कर्मचारी सन्माननीय नागनाथजी विरकर, बापूराव खरात, युवा नेतृत्व अभिजितजी चोपडे, बापूराव सरपंच खरात, बाळासाहेब खरात, रणजितजी टेळे, भाऊसाहेब टेळे, महसूल कर्मचारी सन्माननीय दत्तात्रय श्रीरामे, हिरकाबा चोपडे, गोरखजी पडवळकर, बिरोबा यात्रेचे मानकरी सोमनाथ जवळगे, पैलवान बापूराव सातपुते, नवउद्योजक सन्माननीय विष्णुपंत चोपडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय पैलवान भाऊराव पिसाळ, पोपटजी चोपडे, उद्योजक तुकाराम चव्हाण, भीमरावजी पडवळकर, व्हाईस चेअरमन नवनाथजी पडवळकर, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब टेळे, उपसभापती सन्माननीय धनाजी जवळगे, जयंती उत्सव समितीचे खजिनदार बिरुदेव जवळगे, ॲडव्होकेट दत्तात्रय रुपनवर सर. सुरुवातीला हरिभक्त परायण लोकप्रिय महिला कीर्तनकार वैशालीताई पिंटू कोळेकर पाटील यांनी व पपिदा बापूराव खरात यांनी उपस्थित राहून माता भगिनींचा स्वाभिमान जागा केला. या मूर्तीपूजेचं काम झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून सगळ्यांनी नमस्कार केला. शासकीय पूजेसाठी म्हणून सर्व मान्यवर मंडळी ग्रामपंचायतीमध्ये दाखल झाली. तेथील प्रतिमेला पूजन करून सर्वांनी वंदन केलं, पुष्पहार वाहिला. हा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व तरुण वर्गांनी एकत्रित येऊन गावामध्ये जयंतीनिमित्त फेरी काढली. या फेरीमध्ये 60 ते 70 गाड्यांचा ताफा येणार होता, परंतु त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त एक आगळा वेगळा पराक्रम त्यांना ठेवायचा होता. त्यामुळे तरुण वर्गांनी असा निर्णय घेतला की फक्त 10 ते 20 गाड्यांमधून हा एक वेगळ्या पद्धतीचा फेरी आपण या ठिकाणी अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने गावामध्ये घेऊया, जेणेकरून इंधन वाढ झाल्यानंतर अशा पद्धतीचा एक वेगळा मार्ग, जेणेकरून जयंती उत्सवही साजरा होईल आणि इंधन बचतही होईल. त्यामुळे तरुण वर्गाचं सगळीकडेच कौतुक होत आहे. गावातील रॅलीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व अहिल्या भक्त होळकर मावळे या ठिकाणी अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी चौंडी या ठिकाणी निघण्यासाठी तयारी झाली.
कोणी टू व्हीलर, कोणी फोर व्हीलर यामध्ये जाऊन या ठिकाणी चौंडी येथे दर्शन घेतले. अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त वीट उद्योजक सन्माननीय लक्ष्मणभाऊ वाघमोडे फॉर्च्युनर सकट 2 गाड्यांचा ताफा 16 ते 17 जणांचा जाण्या येण्याचा व खाण्याचा खर्च स्वतः उचलला. अहिल्यादेवींनी स्वतःच्या राजकोषातील रक्कम राज्याच्या विकासासाठी आठवली, परंतु त्यांची आपण बराबरी करू शकत नाही हे माहिती असताना त्यांची ही अशी अनेक कामं सामाजिक बांधिलकी म्हणून चालू असतात. ना कुठला स्वार्थ, ना कुठला फायदा. चौंडीत पोचल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरजी यांचं भाषण चालू होतं. त्या प्रसंगी धनगर आरक्षणासंदर्भात प्रश्न व सिंगरोबा धनगरांचं नाव मिसिंग लिंकला देणे याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सांगितलं.